पश्चिम बंगालमध्ये भाजपत 2 उपमुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे। एक उपमुख्यमंत्री महिलेला दिला जाण्याची शक्यताही आता वर्तवली गेलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक म्हणून कोलकात्यामध्ये दाखल झालेले आहेत। तर मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारी यांचं नाव आघाडीवरती आहे आणि त्याचवेळी भाजप उपमुख्यमंत्री पदासाठी दोघांना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर यापैकी एका महिलेची निवड केली जाईल अशी देखील माहिती ही सध्या समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक तपशील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत, पश्चिम बंगालमध्ये भाजप 2 उपमुख्यमंत्री देईल अशी शक्यता आहे। कोण हे चेहरे असतील आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलेला संधी दिली जाऊ शकते, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच आकांक्षा, कोण चेहरे असतील हे हा खुलासा जो आहे तो कदाचित उद्यापर्यंत होऊ शकेल। मात्र दोन उपमुख्यमंत्री देण्यामागे भाजपचा विशिष्ट धोरण असू शकतो, कारण बंगालमध्ये जे सरकार येत आहे त्या सरकारकडून आता लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे आणि त्यामुळे खूप काम करावं लागणार। त्यामुळे एक मुख्यमंत्री आणि त्यांच्या मदतीला 2 उपमुख्यमंत्री अशी स्थिती जी आहे ती भाजप या संदर्भातला निर्णय घेऊ शकतं। मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच आघाडीवर नाव जो आहे तो सुवेंदू अधिकारी यांचा सुरू आहे आणि ज्या अर्थी बंगालमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा प्रचारामध्ये ऐरणीवर आलेला होता आणि अनेक घटना गेल्या काही वर्षात अशा घडलेल्या आहेत, त्यामुळे महिला उपमुख्यमंत्री देऊन भाजप त्या पद्धतीने एक महिलांसाठीच्या सुरक्षेच्या विषयावर आम्ही फार गंभीर आहोत असं पण एक संकेत देऊ शकतं। आज अमित शहा पोहोचलेले आहे आणि विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढील काही तासामध्ये चित्र अधिक स्पष्ट होत जाईल। नक्कीच, त्यामुळे या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद रजत या सविस्तर माहितीसाठी।